सदानंदाचा एकट एकट मल्हार एकट एकट मल्हार एकट एकट जय मल्हार एकट एकट मल्हार एकट एकट मल्हार एकट एकट मल्हार एकट एकट जय मल्हार देवाले 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 सदानंदाचा एलगोट एकट एकट जय मल्हार एकट 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 आता दिवाळीचा सण चालू आहे. या दिवाळीच्या सणामध्ये आपल्या राज्यातल्या समध्या जनतेला भेटाया आपलं देव हाता आला आहे. ते आपले प्रधानजी आणि लक्ष्मी देवी बी हाता आले आहेत. ती यांना तुम्हा समध्यासनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि आपल्या म्हाळसा देवी त्यांनी आपल्या हाताने तुमच्यासाठी खायाचे पदार्थ केले आहेत. ते बी तुम्हा समध्यांना द्यायचे आहेत. ते एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार. म्हाळसा इथे खूप लोक आहेत आणि आपण केवळ या घटात बसतील एवढेच पदार्थ आणले आहेत. हे कसं पुरणार? म्हाळसा, सर्वजण तू तयार केलेल्या पदार्थाची चव घ्यायला उत्सुक आहेत. एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार. एकट एकट जय मल्हार एकट एकट जय मल्हार. तेव्हा खंडोबा, आता तुम्हीच सांगा जी, त्या वस्तीवरल्या लोकांनी कसं जगावं? आज दिवाळीचा सण आहे. घराघरामध्ये दिवं लावायचं असत्यात. तर ही वस्तीवरली माणसं कुठनं आणणार तेल आणि कधी लावणार दिवं? आता वस्तीवर यो अंधार झाला आहे. आता धड खायला नाही, प्यायला त्यासनी पाणी नाही. आणि असं असताना कसा सण साजरा करावा सांगा बरं. देवा, तुमची लई कृपा आहे माझ्यावर. तुमच्या कृपेनं मला कधी बी काय बी कमी पडू दिलं नाही. पर अशीच कृपा या वस्तीवरल्या समध्यांवर असावी जी,
दिवाळी हा सण सर्वात मोठा आहे वर्षातला, पण तो साजरा करावा असं कुणाला नाही वाटणार. या सणाला माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे जी, तुमची जशी माझ्यावर कृपा आहे तशीच कृपा वस्तीवरल्या समध्यांवर असू द्या जी. देवा, असं काहीतरी करा की त्यासनी बी ही दिवाळी साजरा करता यावी जी. देवा, तुमचा हे उपकार मी कधी भी नाही विसरणार. बा, अरे बा, आता असं काय झालं वरडायला? अरे बा, ते बघ, अरे वस्तीवर समधीकडे दिवा लागले आहेत. आणि ह्यो खडा बघ कसा चमकायलाय. होय ग बानू? बानू, बानू, अगं बानू, मला ठाव होतं बघ, तू आहेस म्हणून झालं हे समज. अगो वस्तीवर चिमिटकार व्हावा असंच झालं बघ. समद्यांच्या घरात दिवं रिकामं होतं तर तेल आलं, दिवं लागलं, घरला खायला आलं, प्यायला पाणी आलं. अगं ह्याला चिमितकार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? होय ग, म्हणजे तेव्हा खंडोबा असंच ध्यान असू द्या जे आमच्यावर. शुभम भवतु. इथे धनाचा आगर नेहमी राहील आणि इथे राहणारी लोक खऱ्या अर्थाने धनगर म्हणून सन्मानाने ओळखले जातील. त्यांना धनाची कमी कधीही पडणार नाही. साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्य आपण?
मला तर वाटलं होतं यानंतर आपण कधीही मला भेटायला येणार नाही. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तू ज्या प्रकारे अमृत चोरण्याचा प्रयत्न केलास त्यानंतर मलाही असंच वाटलं होतं की ह्या पुढे आपली भेट शक्य नाही. मग आज असं अचानक काय झालं की आपण ह्या कुंभकाला भेटायला त्याच्या ह्या महालात आला? मी दैत्यांचा गुरु आहे कुंभक. कुणाच्या मनात काय कपट चाललं आहे याची मला कल्पना आहे. श्री खंडेरायांनी तुला निक्षून सांगूनही तू सुधारण्याचा प्रयत्न केला नाहीस. आजही तू सूडाच्या आगीत जळतोयस आणि म्हणूनच आजच्या दिवशी तुला काही गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटलं. कुंभक, ज्ञानी असो वा अज्ञानी असो, आस्तिक असो वा नास्तिक असो, कुणालाही त्याच्या कर्मानेच मोक्षापर्यंतचा प्रवास करावा लागत असतो. तो तुझ्या सततच्या कपटी विचाराने, अहंकाराने, क्रोधाने तुझा हा प्रवास नरकाच्या दिशेने करतोयस हे ध्यानात ठेव कुंभक. पण मी केवळ माझं कार्य करतोय आचार्य. माझं कार्य आहे माझ्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेणं आणि दैत्य कुळाचा उद्धार करणं. तुझ्या या कृत्यामुळे दैत्य कुळाचा कधीही उद्धार होणार नाही कुंभक. केवळ अधप्पतनच होईल. म्हणजे आजही आपल्याला माझ्यातच दोष दिसतोय. आचार्य, आपण मला दंड द्यायला तर आला नाहीत ना? तुझ्या पापांमुळे तुझ्या आत्म्याला दंड हा भोगावाच लागणार आहे कुंभक. मी सांगितल्याप्रमाणे आधीच वागला असतास तर कदाचित या नरक यातनांपासून तुला मुक्ती मिळाली असती. तुमच्या सांगण्यानुसार म्हणजे त्या खंडोबाला शरण जाऊ ते कदापि शक्य नाही. ज्या तत्वांचा मी कायम आग्रह धरत आलो ते दैत्यांना कधीच कळणार नाही असं नेहमी महादेव म्हणतात ते खरंच आहे. आता जे मी सांगतो ते नीट लक्षात ठेव कुंभक. यापुढे जर तू तुझी दुष्कृत्य आवरली नाहीस तर इतर कोणी दंड करण्याआधीच मलाच तुझ्यासाठी नरकाची दारं उघडावी लागतील हे ध्यानात ठेव कुंभक. देवी, आज पाडवा. दीपोत्सवात पाडव्याच्या दिवशी स्नानानंतर पत्नीने पतीला ओवाळायची प्रथा पृथ्वी तलावर आहे. ह्या निमित्ताने ह्याही इच्छा पूर्ण करून घेऊया. बसा ना. देवी, देवी अहो, हे काय करताय? तुमचं स्थान इथे नाही. देवी, सांगा तुम्हाला काय भेट देऊ? असं विचारायचं नसतं, भेट द्यायची असते. तुम्ही साक्षात श्री महालक्ष्मी आहात.
तुम्हाला कितीही सुंदर भेट दिली तरी ती कमीच वाटणार. मग असं काहीतरी द्या ज्याचं मोल होणार नाही. तुम्हीच सांगा. मला तुम्ही असं वचन द्या की तुम्ही मला सोडून कधीही जाणार नाही. देवी, हे काय? ह्यासाठी वचन देण्याची आवश्यकता आहे? आवश्यकता आहे. ठीक आहे, मी तुम्हाला असं वचन देतो की मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. म्हासा, म्हासा, आज दीपोत्सवात तू अधिक सुंदर दिसते आहेस. पाडव्याच्या निमित्ताने पतीला ओवाळण्याची प्रथा असते. या प्रथेबद्दल तुला कोणी सांगितलं? इथे येण्याआधी काय उत्सव असतात, काय सण असतात ह्याची माहिती मी करून घेतली होती. शिवाय लक्ष्मी देवी ही मला सांगतच असतात. पण ही प्रथा आहे म्हणून तू मला ओवाळणार आहेस की हे सर्व करण्याची तुझी इच्छा आहे म्हणून? मी तुम्हाला ओवाळणार आहे कारण माझे तुमच्यावर प्रेम आहे. म्हासा, हा उत्सव पती पत्नी मधलं नातं अर्थपूर्ण करणारा आहे. कुटुंबासाठीची, इतरांसाठीची दायित्व सांभाळत पती पत्नी मधलं नातं अधिक घट्ट केलं जातं. त्यांच्यातील प्रेम, आदर वाढवलं जातं. आणि हे प्रेम व्यक्त करणारा हा दिवस म्हणजेच पाडवा. हो, पण पाडव्यानिमित्त पतीने पत्नीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. सांग, काय हवं तुला? हे मी कसं सांगू? तुम्ही काय ठरवलं आहे? ते तुला कळेलच. तुम्ही इथे बसा. म्हासा, पुढच्या आयुष्यात कितीही चढ उतार आले, कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी पण एक सत्य मात्र विसरू नकोस. तुझे माझे नाते जन्मजन्मांतरीचे आहे.